आखाती देशातील युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीला मोठा फटका बसला आहे. आता मी जे आहे ते रेड क्रॉस फॉर्म्युलेशन या औषध निर्मिती कंपनीत आहे. आपण या ठिकाणी बघतोय या कंपनीत जे आहे ते सर्दी आणि खोकल्यांच्या ज्या बॉटला असतात त्या तयार केल्या जातात. अर्थात कप सिरप तयार केलं जातं. मात्र गेल्या 5 दिवसापासून या कंपनीला पुरवठा होणारा LPG गॅस जो आहे तो खंडित झाला आहे. त्यामुळे जे आहे ते या कंपनीचं अक्षरशः काम थांबलं आहे. अर्थात औषध निर्मिती जे आहे ते काम थांबलं आहे. आणि आता जे आहे ते ज्या बॉटल तयार केल्या होत्या त्याचं पॅकिंग आणि जे आहे ते स्टिकर लावण्याचं काम हे कर्मचारी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर याच कंपनीच्या माध्यमातून दिवसभरात 1 लाख वर या बॉटलची निर्मिती केली जाते. मात्र गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळं अशा पद्धतीने जे आहे ते या कंपनीचं काम ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतं. आणि हे जे आहे ते आता शेवटची पॅकिंग या ठिकाणी हे कर्मचारी करताना पाहायला मिळतात. खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा या कंपनीच्या माध्यमातून ह्या कप सिरपच्या बाटला पाठवल्या जातात. मात्र आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे या कंपनीला कशा पद्धतीनं फटका बसला आहे हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय. या कंपनीचे व्यवस्थापक डॉक्टर शिवाजी कानेर आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल ज्या पद्धतीने गॅस पुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे काय परिणाम झाले? परिणाम म्हणजे सरळ प्रोडक्शन बंद झालं. आता खऱ्या अर्थाने तर 3-4 दिवस झाले आम्ही रोज वाट बघतो आणि आजही मी फोन केला तर त्यांचं म्हणणं आहे की आता गॅस मिळण्याची शक्यताच नाही आहे. आता आमचं प्रोडक्शन पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. ते जर टाकीमध्ये गरम करावं लागतं, त्या एक प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस केल्या नाही तर मेडिसिन तयार होत नाही. आता माझ्याकडे जे आहे जेवढा गॅस होता तेवढा आज संपलेला आहे. त्याच्यामुळे जेवढा माल रेडी आहे तेवढा आज आमचा 2 तासामध्ये संपून जाईल. त्याच्यानंतर पूर्णपणे फॅक्टरी बंद होईल. दुसरी लाईन ऑलरेडी 3-4 दिवसापूर्वीच बंद झालेली आहे आणि गॅसशिवाय काहीच नाही. माझ्याकडं 8 लाख बॉटलची सध्या ऑर्डर पेंडिंग आहे आणि लोक अक्षरशः शिव्या द्यायला लागले की आता तुम्ही आणि ऑर्डर दिली आणि माल का देत नाही. दुसरं महत्त्वाचं असं आहे की आता 3-4 दिवसापासून जेव्हा आम्हाला कळलं की आम्ही कॉन्फिडंट नाही आता की माल बनल, तर आम्ही ऑर्डर घेणं बंद केलं आहे. जवळपास 5 लाख बाटल्याच्या ऑर्डर आम्ही रिफ्यूज केलेल्या आहे आणि 8 लाख बाटल्याची ऑर्डर माझ्याकडे पेंडिंग आहे. एक लाईन पूर्णपणे बंद आहे माझी आणि आज ही पण लाईन बंद होऊन जाईल. आता हे रेट पण असे वाढले की ही जी बॉटल आहे ही बॉटल ₹1.60 होती, ती सरळ ₹2.60 झाली. प्रोपिलिन ग्लायकॉल सारखा याचा हाच नुसता छोटासा मेजरिंग कप आहे, पण ह्या मेजरिंग कपची कॉस्ट 25 पैसे होती, ही 50 पैशालासुद्धा आज मिळत नाही. कारण याचं जे मटेरियल आहे ते ₹90 किलो होतं हे बनवण्यासाठीचं, ते ₹175 किलो झालं असं आमचे सप्लायर सांगतात. त्याच्यामुळे आम्हाला हे पण मिळत नाही, मालही मिळत नाही. काही तर असं आहे सॉल्वंटसारखं प्रोपिलिन ग्लायकॉल वगैरे, हा तर मालच येणं बंद झालं. म्हणजे भारतामध्ये त्याचा 0 सप्लाय होतो आहे. आता आजच्या घडीला ते जर आलं नाही तर अजून 7 दिवसांनी तर सगळ्याच इंडस्ट्र्या बंद होऊन जातील. रॉ मटेरियलचे प्रॉब्लेम आहे, 30% रॉ मटेरियलचे रेट वाढले, पॅकिंग मटेरियलचे तर डबलच रेट झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं ते इतकं महागाचं मटेरियल घेऊनसुद्धा माझ्याकडे फक्त गॅसवर चालणारा बॉयलर आहे. त्याच्यामुळं मला तर दुसरा काही मार्गच नाही बंद केल्याशिवाय. आत्ता तातडीने मी एक लाकडावर म्हणजे बगॅसवर चालणारा बॉयलर खरेदी केला आहे. 10 लाख रुपये खर्चून तातडीने मला तो खर्च करावा लागला आणि सध्या त्या पाठीमागे या बॉयलरच्या बाजूला त्या बॉयलरचं इन्स्टॉलेशन करण्यासाठीचं काम चालू आहे. त्याला अजून किती दिवस लागतात माहीत नाही. तोपर्यंत पूर्ण फॅक्टरी बंद राहील आणि तोही चालू झाला पाहिजे. चालू होणं काही एवढं सोपं नाही आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटनी सगळे पेपरला येतं, टी व्हीवर येतं की गॅसची कमी नाही आहे. मग इंडस्ट्रीला गॅस नाही तर कशी औषधी बनवणार? आणि औषधी बनवली नाही तर मला आज पूर्ण महाराष्ट्रातून फोनवर फोन चालू आहे. मी प्रत्येक माणसाला काय उत्तर देणार? सगळीकडे पेपरला येतं की गॅसची टंचाई नाही आहे आणि आमच्याकडे एकही सिलेंडर आम्हाला मिळत नाही. ही परिस्थिती, सत्य परिस्थिती आज आहे. मी तुमच्यासमोर आत्ता गॅसवाल्याला फोन लावला, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गॅस येण्याची शक्यताच नाही आहे. मग आता आमच्यासमोर कोणताच मार्ग नाही. गव्हर्नमेंटने याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मी जीवनावश्यक औषधी बनवतो, याच्यामध्ये कोल्ड सिरप आहे, कप सिरप आहे. कोल्डची सध्या जबरदस्त साथ बाजारात चालू आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळं कोल्ड सिरपची तर एवढी मागणी आहे की ती जर बंद झाली तर काय होणार आहे? महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखे फार कमी प्रोडक्शन करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे तातडीने गव्हर्नमेंट याच्याकडे लक्ष देऊन गॅस पुरवठा करण्यावर लक्ष द्यावं असं मी गव्हर्नमेंटला तुमच्यातर्फे विनंती करतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारणपणे अशा फार्माच्या किती कंपन्या असतील ज्यांना फटका बसला? 22-25 कंपन्या आहे साहेब, त्यांना पूर्णपणे फटका बसला. आता वाळूज इंडस्ट्रीयल असोसिएशनचे वसंत वाघमारेंनी आपले सावंत साहेबाच्या मीटिंगमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला होता की जीवनावश्यक औषधी बनवणाऱ्या कंपन्यांना
तातडीने मदत करावी आणि गॅस पुरवठा करावा, पण आतापर्यंत तसा कोणतीही हालचाल झालेली आता दिसत नाही आहे. अजंठा फार्मा वगैरे ह्या सगळ्याच लोकांनी आता आम्ही एकमेकाला कोऑर्डिनेट करतो. आमचं मराठवाडा इंडस्ट्रियल असोसिएशन पण आहे फार्मास्युटिकलची, त्यांच्यातर्फे पण आम्ही प्रयत्न करतो, पण कुठंही आम्हाला मिळत नाही आहे. आणि गॅसशिवाय कंपन्या चालणं शक्यच नाही साहेब. माझ्याकडे तर पूर्ण गॅसवरच अवलंबून आहे पूर्णपणे कंपनीज. काही लोकांकडे दुसरे एखाद बॉयलर असले तरीही अनेक प्रोसेस ह्या छोट्या छोट्या प्रोसेस ह्या गॅसवरच कराव्या लागतात आणि त्याला आता दुसरा पर्याय नाही. आम्ही काही कंपनीच्या आतमध्ये लाकडं लावून तर करू शकत नाही ना. गरम करायचं तर काही लाकडं थोडी लावता येतं आम्हाला आतमध्ये. त्याच्यामुळे फार्मा इंडस्ट्रीकडे एक आवश्यक बाब म्हणून त्वरित पाहण्याची गरज आहे आणि तुमच्या माध्यमातून सरकारला ही आमची विनंती आहे की ताबडतोब या जीवनावश्यक वस्तूवर. तुमच्या कंपनीत टेक्निशियन किती आहेत, कर्मचारी किती आहेत? माझ्याकडे 24 फार्मासिस्ट आहे, 24 B.Pharm M.Pharm लोक आहेत आणि 50 वर्कर आहे. आणि आता या सगळ्यांवरच प्रॉब्लेम आलेला आहे की उद्यापासून मी यांचं काय करणार. एक लाईन तुम्हाला दाखवली मी तिकडे, पूर्णपणे एक लाईन आमची बंद आहे आणि आता ही एक लाईनवर हे लोक काम करत आहेत आणि यातले अर्धे लोक तर कमी म्हणजे वर्कर्स वगैरे सध्या कमी केले आम्ही, पण ह्या लोकांना आता तातडीने कमी केलं तर परत आम्हाला लोकही मिळणार नाही. त्याच्यामुळे ह्या लोकांना सांभाळणे गरजेचं आहे आणि आम्हाला आर्थिकही फटका बसतो आहे आणि आमचं बाजारामध्ये आमचं जे काही आहे की मार्केट आहे आमची, ती मार्केटसुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ताबडतोब या गॅस टंचाईवर कोणता तरी उपाय काढणं गरजेचं आहे सर. निश्चित आपण बघतोय या कंपनीचे व्यवस्थापक डॉक्टर शिवाजी कानेर आपल्यासोबत होते, ज्यांनी या सगळ्या टंचाईबाबत जे आहे ते आपल्यासोबत संवाद साधला. आणि आता पाहतोय आपण हे जे आहे ते इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जे आहे ते ही लाईन चालू आहे, मात्र गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तब्बल 8 लाख बॉटलच्या ऑर्डर पेंडिंग आहेत आणि 5 लाख बॉटलच्या ऑर्डर त्यांनी नाकारल्यात. आणि आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते आता अशा यंत्रणामार्फत पॅकिंग सुरू आहे, मात्र याला गॅसची गरज नाही म्हणून जे आहे ते हे काम आता हाती घेण्यात आले. जवळपास 100 कर्मचाऱ्यांचा प्रश्नसुद्धा या निमित्ताने निर्माण होणार आहे. आणि या कंपनीमध्ये जे आहे ते अशा पद्धतीच्या बॉटल तयार केल्या जातात. याला कप सिरप असतात, त्यात सर्दी आणि खोकल्यासाठी ह्या बॉटल उपयोगी पडतात. महाराष्ट्रासह इतर राज्यातसुद्धा या बॉटलची मोठी मागणी आहे. मात्र ज्या पद्धतीने गेल्या 5 दिवसापासून फार्मा इंडस्ट्रीला गॅस मिळत नाही, त्यामुळे जे आहे ते आता लोकांचं आरोग्यसुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे. आणि जीवनावश्यक मध्ये मोडल्या जाणाऱ्या औषधात आता गॅस नसल्यामुळं पुढं मोठं संकट जे आहे ते फार्मा इंडस्ट्रीवर उभं राहण्याची शक्यता आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.